हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे उन्हाळ्यात आपण फॅब्रिक निवडताना कुठल्या प्रकारचं फॅब्रिक निवडावं, त्याचा रंग कसा असावा, उन्हाळ्यात कुठले कपडे आपल्यासाठी सुटेबल आहे, कोणते कलर आपल्या अंगावर छान दिसतील, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण बघूया उन्हाळ्यात कुठलं फॅब्रिक आपल्यासाठी चांगलं आहे आणि ते म्हणजे कॉटनचे कपडे अतिशय आरामदायक आहेत। फार प्राचीन काळापासून कॉटनचे कपडे वापरात आहेत आणि आजसुद्धा कॉटनच्या कपड्यांना बाजारात तेवढीच मागणी आहे। त्याचे कारण असे की कॉटनचे कपडे हे आरामदायक असतात, उन्हापासून आपलं प्रोटेक्शन करतात आणि उन्हाळ्यात आपल्याला जो उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर घाम येतो तो सुद्धा या कॉटनच्या कपड्यांमध्ये शोषून घेतला जातो। त्याचबरोबर नंबर ऑफ व्हरायटीमध्ये कॉटनचे कपडे अवेलेबल आहेत। आजकाल कॉटनच्या साड्या, कॉटनचे ड्रेस, वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स, टॉप, कुर्तीज सगळंच काही अवेलेबल आहे आणि फॅब्रिक हे अतिशय स्मूथ असल्यामुळे ही कॉटनच्या कपड्यांना तेवढेच महत्त्व आहे। सिंथेटिक किंवा टेरिकॉटचे कपडे हे उन्हाळ्यामध्ये अवॉइड केले पाहिजे। त्याचे कारण असे की ते घाम शोषून घेत नाही। ज्याप्रमाणे फॅब्रिक महत्त्वाचं आहे त्याचबरोबर कुठले रंग आपण निवडावे ते देखील तेवढेच महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच सूर्याचा प्रकाश परावर्तित करणारा सर्वात चांगला रंग म्हणजे पांढरा। पांढऱ्या रंगाचे कपडे आपण वेअर केल्यानंतर ते आपल्या शरीराचं तापमान कमी ठेवतात, म्हणून उन्हाळ्यात जास्तीत जास्त पांढरे कपडे आपण लोकांच्या अंगावर पाहतो। डोळ्यांना आणि शरीराला थंडावा देणारा कलर म्हणजे फिकट निळा किंवा स्काय ब्ल्यू। स्काय ब्ल्यू कलरचे कपडे सुद्धा उन्हाळ्यात अतिशय छान दिसतात। त्याचबरोबर लॅव्हेंडर, बेबी पिंक किंवा पेस्टल कलरमधील कुठलाही शेड उन्हाळ्यात वापरला तरी छान दिसते। उत्साहदर्शक आणि उष्णता प्रतिरोधक कलर म्हणजे पिवळा। त्यामधील आपण लेमन पिवळा किंवा जो माझ्या अंगावर आहे असा आपण उन्हाळ्यासाठी कलर निवडू शकतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऋतूनुसार खरंच आपल्या कपड्यांच्या कलरला इतकं महत्त्व आहे का? तर अर्थातच आहे। आपण बघतो घरातली आजी, आपली आई किंवा कुठलीही मोठी व्यक्ती आपल्याला सांगते की उन्हाळ्यात काळे कपडे घालणे अवॉइड करा। काळ्या कपड्यांमधून उन्हात बाहेर पडलो की भरपूर ऊन लागते। या उलट जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्यावेळी आपण काळ्या कपड्यांना विशेष प्राधान्य देतो की संक्रांत ही साधारणतः हिवाळ्यात येते आणि हिवाळ्यात थंडीचे वातावरण असते। थंडीच्या वातावरणात आपण उबदार राहावं, आपल्याला योग्य ती ऊब मिळावी यासाठी आपण काळ्या रंगाच्या साड्या, काळ्या रंगाचे कपडे घालतो। यावरूनच लक्षात येते की ऋतूनुसार कपड्यांना आणि कपड्यांच्या कलरला तेवढंच महत्त्व आहे। मला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।